नंतर हा फुल ब्लॉग येतोय. तर स्पेशली ब्लॉग करायचं कारण म्हणजे आज आहे गुहागरला समाउत्सव म्हणजे लोटणे उत्सव. लास्ट इयर मी माझ्या चॅनलवरती लाईव्ह टेलिकास्ट केला होता. तर हॅलो नमस्कार. खूप दिवसानंतर व्लॉग करतो आहे मी. आय थिंक ऑलमोस्ट एक वर्षानंतर हा फुल व्लॉग येतो आहे. तर स्पेशली व्लॉग करायचं कारण म्हणजे आज आहे गुहागरला समाउत्सव म्हणजे लोटणे उत्सव. लास्ट इयर मी माझ्या चॅनलवरती लाईव्ह टेलिकास्ट केला होता. तर ह्या वर्षीसुद्धा तिथून इन्व्हिटेशन आलं होतं लाईव्ह टेलिकास्टसाठी. तर मी पाठवणार होतो माझी टीम, पण म्हटलं गेल्या वर्षी तो अद्भुत म्हणजे खूपसा वेगळाच उत्सव आहे, तर त्याच्याबद्दल व्लॉग केलं नव्हतं गेल्या वेळी, फक्त लाईव्ह टेलिकास्ट केलं होतं. तर ह्या वर्षी मी स्वतः जातो आहे लाईव्ह टेलिकास्टसाठी आणि तिथे जाऊन त्याच्याबद्दलचा सगळा व्लॉग ते का करतात ते सगळी माहिती तुम्हाला या ब्लॉगमधून पोचवतील. तर आता मी आहे घरी. मागचा सगळा पसारा तुम्ही अवॉइड केला असेलच. तर आता इथून निघणार आहे मी. थोड्या वेळासाठी बँकमध्ये जातो आहे. जायचं आहे आपल्याला दुपारी, तिकडे निघायचं आहे गुहागरला जाण्यासाठी. तर इथून आपण दुपारी निघू. 4ची आय थिंक फेरीबोट आहे तिथून. ती फेरीबोट पकडून आपण निघून जाऊ गुहागरला. संध्याकाळी 6:30ला काहीतरी सुरू होणार आहे आणि नंतर 10:30ला सुरू होणार आहे. असे 2 कार्यक्रम आहेत. तर ते कवर करू आपण लाईव्ह टेलिकास्टमध्ये आणि या ब्लॉगमध्ये. तर नक्की म्हणून ना शेवटपर्यंत. आता आपण जातो आहे बँकमध्ये. थोडंसं काम आहे माझं, ते करून परत रिटर्न येईन घरी. थोड्या वेळ एडिटिंग करेन. कालचे व्हिडिओज आहेत चॅनलचे ते एडिट करेन आणि मग इथून निघेन दुपारी जेवून वगैरे. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल थोडंफार माझं डेली रुटीन आणि संध्याकाळला समाउत्सव. तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉग आवडला तर नक्की चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा यार. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण ह्या कोकणातल्या अशा वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्याचा उत्सवचा आनंद घेण्यासाठी सगळे लोक एक वर्षातून एकदा तरी हा समाउत्सव किंवा शिमगा उत्सव हे सगळे बघण्यासाठी ह्या चॅनलच्या थ्रू गावी आले पाहिजे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला आपण जातो आता बँकमध्ये. चला. मीठ ठेवले वरती आणि आता घेऊन मोठं ब्लॉग नाही करत आहे. सेटअप रेडी आहे पण नाही करत आहे आता, कारण तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे असा विषय. पण जसं माझ्या कामातून मला सुटका मिळते त्याच्यानंतर पावसातून नक्की मोठं ब्लॉग आपल्या चॅनलवरती येतील. तर आता जाऊया बँकमध्ये. A few inches later. 20 minutes later. क्योंकि फर्स्ट टाइम जा रहे हैं और करण भाई भी फर्स्ट टाइम जा रहे हैं, पर पहले जा चुके थे. श्रीमान भाई भी 1 या 2 बार एटलीस्ट गए हैं. तो बाकी ये लोग पे एक्साइटमेंट बहुत भरा. व्हिडिओ एडिट करतोय जे बोललो होतो मग असे काम आहे ते. बँकमधून आलो आहे घरी, एडिटिंग करतोय. मला 2 वाजता निघायचं सुद्धा. एक मीटिंगसुद्धा 2:30 वाजता, ती कंप्लीट करून मला गोव्याला जायचं आहे. खूप काम आहे. 2 hours later. तर
वाजले जातात दुपारचे 2:30 जसे तुम्ही बघितलात. आणि आता निघालो मी गुहागरसाठी. एक टीम बघितलं तुम्ही, इकडे गाडी लावली होती आणि फेरीबोट पण थांबली होती, पण आम्हाला बॅग्स काढायचे होते त्याच्यात वेळ गेला आणि फेरीबोट निघून गेली. आता आपण पोहोचलो आहे जयगडला. जयगडवरून आपल्याला फेरीबोट पकडायची, त्यासाठी आलो आहे आपण आता इथे. आणि बघितलं तुम्ही फेरीबोट आता जस्ट निघून गेली आमची. आणि आता 5ची फेरीबोट आहे परत एकदा. तर आता 5च्या फेरीबोटने जाणार, 6:15 तिकडे पोहोचू. 6:30 तो प्रोग्राम चालू होणार आहे. तर आता बघूया किती वेळ लागतो ते. थोडेफार तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो या एरियाचे, तवसाचे. खूप वेळा आलो आहे मी इथे आणि व्लॉग केलं नाही वाटतं. तर थोडेफार सिनेमॅटिक्स बघा इथले, बीच व्ह्यू एन्जॉय करा आणि पुढे आपण कंटिन्यू करूच व्लॉग हा तिकडे बसल्यानंतर. तर चला. पोचलो आहे आम्ही इकडे. सेटअप लावून घेतला आहे, बसलो आहे आता सेटअप लावल्यानंतर मनीषासोबत. आणि सगळं रेडी झालं आहे, चालू झालं आहे. फक्त लाईव्ह करायचं आहे यूट्यूबवरून जाऊन. आणि बाकी हे चालू झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो काय असतं कसं असतं ते. समारोह चालू झाल्यानंतर
नेटवर्कला कंटाळलो शेवटी आता आम्ही आणि बसलो आहे आता. नेटवर्क का प्रॉपर मिळाला. आणि गेल्या वर्षी तुम्ही जसं रील बघितला होता माझ्या चॅनलवरती आणि इंस्टाग्रामवरती, तेच ह्या समा उत्सव चालू आहे, लोटणे उत्सव. आता लेफ्ट साईडला जी काउंटिंग होते प्लेयर्सची तो लोकल आहे इथला तवसाळचा, जो गुहागरचा. आणि समोरची जी टीम आहे ती आता खेळते नरवण. तर जी बॉलिंग होते ती तवसाच्या प्लेअरची होती आणि समोर अपोजिट प्लेयर हे जे त्यांचे होल्डर्स आहेत, जी पालखी होल्ड करत आहेत ते चॉईस करत आहेत समोरच्या माणसाप्रमाणे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या तिकडे आणि आम्ही बसलो आहे. गरम खूप जास्त होतं आहे आणि प्लस नेटवर्क नाही आहे. आत्ता स्टेबल झालं आहे नेटवर्क. आता बघूया किती वेळ राहतं. ते बाहेर जाऊ शकत नाही कारण खूप गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे. समोर स्क्रीनमध्ये पण दिसते गर्दी आहे खूप जास्त बाहेर, म्हणून मी इथूनच दाखवते तुम्हाला. बाहेर जायचा विषय मिळाला तर नक्की तुम्हाला बाहेर जाऊन दाखवेन. तर थोडीशी काहीतरी माहिती होती समा उत्सवाबद्दल. ही मधली ती पालखी आहे. इकडे एक प्लेअर असतो, इथे एक प्लेअर असतो आणि त्याच्यात लोटणी चालते म्हणून त्याला लोटणं म्हणतात. हे बघा एवढं रिस्की आहे, काहीतरी पायाला किंवा हातालाही जाऊ शकते नक्कीच. The next day. असा खिरीचा महाप्रसाद घेऊन समा उत्सव संपलेला आहे. जातो थोडा घरी. रात्रभर जागी झोप आलेली दोघांना सुद्धा. जायचं घरी आता. भेटू फेरी बोटीत. इकडे ज्या एसट्या येतात त्या कुठून येतात? 2 hours later. तर आलो आता घरी मी मस्त ट्रॅव्हल करून. मनुष्य सोडल्या तिची बस होती. तर आता आलो आहे घरी. तर हा ब्लॉग इतकाच होता. तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये बघितलं समा उत्सव जास्त एक्सप्लेन करायला मिळाला कारण गर्दी खूप जास्त बाहेर होती आणि नेटवर्कचा इश्यू होता, त्याच्यामुळे स्ट्रीमिंग स्टेबल नव्हती. तर काही कारणास्तव तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला एक लाईक करा. ह्या ब्लॉगला तुमच्या नक्की व्हॉट्सअपच्या स्टेटसमध्ये शेअर करा आणि ह्या व्हिडिओवरती जर काय आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगसोबत. बाय, काळजी घ्या. तेवढीच आहे रे अजून.